नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. उद्या मला चकल्या बनवायच्या आहेत. त्यासाठी इथं मी अर्धा किलो साबुदाणे घेतले. त्याआधी स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने. त्यानंतर जेवढे साबुदाणे असेल त्याच्या 1.5 पटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथं मला 2 वाटी साबुदाणे बसलेले होते, तर मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. इथं आपण गॅस बंद करूया आणि धुवून घेतलेले साबुदाणे आहे त्यामध्ये ते पाणी टाकूया आणि रात्रभर भिजत घालूया. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 5:08 झालेले आहेत. उठता उठता 8 मिनिट झालेच. असं इथं मी रात्रीच बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते आणि ते आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया. आपण पातेलीमध्ये शिजवले तरीही चालेल. इथं मी कुकरचा वापर करते कारण कुकरमध्ये पटकन शिजणार. आणि पाणी एकदम कमी घ्यायचं आहे. इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं होतं. जास्त पाणी घेतलं तर बटाटे खूप शिजतात आणि त्याची चवसुद्धा जाते. त्यामुळे इथं मी कमीच पाणी घेतलेले आहे आणि फक्त आपल्याला एकच शिटी घ्यायची आहे कमी गॅसवर. इथं आपले साबुदाणे सुद्धा छान भिजलेले आहेत. एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत कारण त्यात आपण गरम पाणी टाकलेलं होतं आणि गरम पाणी टाकलं तर चकल्या खूप छान होतात, एकदम खुशखुशीत होतात. बटाटे इथं मस्त असे शिजलेले आहेत. बटाटे शिजायला मला कमीत कमी 10 मिनिट लागलेत. कमी गॅसवर शिजवले होते म्हणून इथं बटाटे खूप छान शिजलेले आहेत. बटाटे शिजत होते तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं. माझी अंघोळ वगैरे बाकीच होती, तर ते शिजत होते तोपर्यंत अंघोळ झाली. आणि आता बटाटे छान असे किसणीच्या साहाय्याने आपण किसून घेऊया. इथं मी सगळे बटाटे छान असे किसून घेतले. आपण मॅश करून घेतले तरीही चालेल. फक्त एवढीच काळजी घ्या की बटाट्यांमध्ये गुठळ्या नको व्हायला. आणि हाताने साबुदाणा आहे ते छान असे मोकळे सुटसुटीत करून घेते आणि किसून घेतलेले बटाटे आहे त्यामध्येच टाकते आणि व्यवस्थित असं हाताने 5 मिनिट तरी आपण सगळं मिक्स करून घेऊया, मळून घेऊया. तर इथं आपण पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण 2 चम्मच मीठ, 1 चम्मच जिरा आणि 2 चम्मच मिरची पावडर टाकूया. जिरा आणि मिरची पावडर ऑप्शनल आहे. उपवासामध्ये कोणाकडे जिरा नाही चालत, कोणाकडे चालतो. मिरची पावडरऐवजी मिरचीचा ठेचा टाकला ना तरी साबुदाणा चकली खूप छान होते. आणि मी इथं उपवासासाठी नाही, आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते म्हणून चकल्या करते. असं तर ते आता मी टेरेसवर घेऊन जाते आणि सकाळी सकाळी छान वातावरण झालेलं होतं. चकल्या बनवण्याआधी साचा आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेऊया. तेल लावणं सुद्धा ऑप्शनल आहे. आपण लावलं तरीही चालेल आणि नाही लावलं तरीही चालेल. त्यानंतर बॅटर आहे ते चमचच्या साहाय्याने साच्यामध्ये भरून घेऊया आणि व्यवस्थित असं भरायचं आहे. त्यानंतर छान अशा चकल्या बनवून घेऊया. चकल्या बनवताना तुमच्या चकल्या सारख्या तुटत असेल ना तर त्यामध्ये पुन्हा साबुदाण्याचं पीठ मिक्स करा आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्या. चकल्या छान होणार.
शेवटचंच पीठ बाकी होतं ते सुद्धा आपण भरून घेऊया आणि चकल्या बनवून घेऊया. आणि इथं आपण पाहू शकता चकल्या खूप छान झालेल्या आहेत. जेवढा चांगला आपण पीठ मळतो ना तेवढ्याच चांगल्या आपल्या चकल्या होतात. तशाच त्या फुटतात देखील खूप छान. व्हिडिओ यायला थोडासा उशीरच झाला. 2 दिवसाआधीच मी चकल्या बनवून घेतल्या होत्या. एडिटिंग बाकी होतं त्यामुळे असं. तर इथं आपल्या सगळ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. चकल्या झाल्यानंतर सर्वात आधी सगळे भांडे घासून घेतले. त्यानंतर आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. पिलूला नाश्ता बनवून दिला. तिला आप्पे खायचे होते तर तिच्यासाठी मी आप्पे बनवले होते. त्यानंतर आता मेथीची भाजी आणि चपात्या बनवून घेते. पिलूच्या पप्पांनासुद्धा शाळेत जायचं होतं म्हणून पटापट स्वयंपाक आवरून घेतला. मेथीची भाजी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवत असते आणि अशा पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी खूप छान लागते, टेस्टी होते. स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी जेवण त्यांना दिलं आणि एकीकडे माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. आता मला किचन ओटा साफ करून घ्यायचा आहे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि खूप छान चकल्या सुकलेल्या आहेत. पिलूच्या पप्पांनी उचलून आणल्यात. इथं आपण पाहू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. मिरची पावडर टाकला होता त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे.